एका पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्रद्रोही आहेत, हे राज्याचे दुश्मन एकनाथ शिंदेंची टिप्पणी. आपल्या प्रकल्पांची बदनामी करणं ही आमची बदनामी नाही, सरकारची बदनामी नाही, मुख्यमंत्र्यांची बदनामी नाही, ही आपल्या राज्याची बदनामी आहे. आज या मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही तर विदेशातून लोक येत आहेत आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राचे शत्रूही करत नसेल एवढी बदनामी आज लोकशाहीमध्ये आपल्या विरोधी पक्षातील सदस्य किंवा आपले कोणी असतील, सदस्य नसतील, नेते असतील ते करत असतील. पण खऱ्या अर्थाने जे लोक महाराष्ट्राच्या प्रकल्पांची बदनामी करत आहेत त्यांना आपण काय म्हणणार? आता इथं महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्रद्रोहीच आहेत. हा महाराष्ट्रद्रोह होऊ शकतो. हे राज्याचे दुश्मन आहेत. कुठलाही प्रकल्प आपला जर बदनाम झाला तर ती महाराष्ट्राची बदनामी होते. कुठल्या पदाधिकाऱ्याची, मुख्यमंत्र्यांची नाही, मंत्र्यांची नाही. त्यामुळे शेवटी आपल्याला हे देखील तारतम्य बाळगलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत बोलताना केली आहे. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना शिंदे यांनी म्हटले, मिसिंग लिंक हा इंजिनिअरिंग मार्वल आहे. मिसिंग लिंकला एकाही पैशाचा धोका झाला नाही. वाहतूक सुरू झाली. काही लोकांनी जे काही आकाशपाता एक केलं, मिसिंग लिंक पडला. अरे मिसिंग लिंक पडला का त्याची कमान पडली? कमान याची तरी तपासणी करून माहिती घेऊन बोलायला पाहिजे होतं. या प्रकल्पाची किंमत 6,695 कोटी आहे. प्रत्यक्ष खर्च 7,189 कोटी रुपये. वाढ फक्त 7.26% झाली आहे. मंजूर रकमेच्या 10% देखील कमी आणि ही वस्तुस्थिती असल्याचं ते म्हणाले. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे 40 मिनिटांनी अंतर कमी झालेला आहे. पुढचं सातारा, तुमचं कोल्हापूर, सगळंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा गेम चेंजर प्रकल्प आहे. दर दिवशी 1 कोटी रुपयांचं इंधन वाचते, प्रदूषण वाचते, वाहतूक कोंडी वाचते, असं शिंदे यांनी म्हटलेलं आहे. सभापती महोदय, मिसिंग लिंकवर देखील खूप चर्चा या ठिकाणी झाली. अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काही लोक म्हणाले मिसिंग लिंक अख्खा कोसळला. काही लोक म्हणाले याच्यात एवढे पैसे खाल्ले. मी सांगतो, मिसिंग लिंक हा इंजिनिअरिंग मार्वल आहे. आज आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. ठीक आहे, ती दरड आली वरून आणि त्यांनी ती कमान जी आर्च आहे, ती आर्च जी आहे ती खाली आली. टनेलला, मिसिंग लिंकला एकाही पैशाचा धोका झाला नाही. ताबडतोब साफसफाई झाली. मी अनिल गायकवाड यांच्या संपर्कात होतो, वसईकरच्या संपर्कात होतो आणि वाहतूक सुरूही झाली. त्यामुळे काही लोकांनी जे काही एवढं आकाश तांडव एक केलं की मिसिंग लिंक बघा, एवढा मोठा मिसिंग लिंक, सगळ्या जाहिरातबाजी झाली, क्रेडिट घेतलं मुख्यमंत्र्यांनी, एकनाथ शिंदेनी आणि पडला. अरे मिसिंग लिंक पडला का त्याची कमान पडली, किमान याची तरी तपासणी करून माहिती घेऊन तर बोलायला पाहिजे होतं. सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता है. आणि म्हणून मी त्यांनी ट्विट केलं, पण काय लोक ट्विट करत होते. ठीक आहे, पण एक मी दुःख या गोष्टीचं आहे की हे जे काही आपल्या प्रकल्पांची बदनामी करणं, ही का आमची बदनामी नाही, सरकारची बदनामी नाही, मुख्यमंत्र्यांची बदनामी नाही आहे. परब साहेब, ही आपल्या राज्याची बदनामी आहे. आज या मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही विदेशातून लोक येत आहेत. कसा हा मिसिंग लिंक झाला, कसा वायाडक्ट उभा राहिला. ठीक आहे, त्या पाणी आलं, फ्लो आला आणि त्याची कमान जी आहे ती बाहेर लावलेली आपण ते डेकोरेशन सारखं करतो, फसाड टाईप, ते खाली आले. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राचे शत्रू ही करत नसतील एवढी बदनामी आज लोकशाहीमध्ये आपले विरोधी पक्षातले सदस्य किंवा सदस्य नसतील, आपले कोणी असतील, नेते असतील, ते करत असतील. पण खऱ्या अर्थाने जे लोक महाराष्ट्राच्या प्रकल्पांची बदनामी करतायत त्यांना आपण काय म्हणणार? काही लोकांनी तर म्हणाले देशाचे शत्रू आहेत. मोदीजींच्याबद्दल जाऊन बाहेर प्रदेशामध्ये देशाची बदनामी करतात, आपल्या प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात. आता इथं महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्रद्रोही म्हणायचं आम्ही त्यांना? हे महाराष्ट्रद्रोहच होऊ शकतो. आणि म्हणून हे राज्याचे दुश्मन जे आहेत
त्यांना माझं सांगणं आहे, तुम्हाला नाही, त्यांना माझं सांगणं आहे, कुठलाही प्रकल्प आपला जर झाला बदनाम तर ती महाराष्ट्राची बदनामी होते, कुठल्या पदाधिकाऱ्याची, मुख्यमंत्र्याची नाही ना मंत्र्याची नाही. त्यामुळे शेवटी आपल्याला हे देखील तारतम्य बाळगलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.